दुःखद घटना ही घडली सकाळी. पुढे घेऊन जाणार सध्या आम्ही जे शिस्तप्रिय नेता गेला याचं काय नाही, आम्ही त्यांच्या जीवावर आज केलं शकतो. आता आम्ही पैसे लागलो आहोत. अतिशय दुःखद दिवस आहे, कारण ज्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. एकच फोटो मी आपल्याला दाखवतो. या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या MIDCच्या विकास कामाच्या बाबत. आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात 3दा बोललो होतो. काही राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते. आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं, अजितदादांनी मला पाठिंबा दिला. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळेच माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये ज्ञात झाला. त्याच्यामुळे अशी व्यक्ती 25 वर्षात ज्याने मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, आउट ऑफ द वे जाऊन मदत केली, अशा नेत्याचं आज निधन झालं आहे. हे फार दुःखद बाब आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरानं दिली पाहिजे, एवढीच माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते. अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. धाडाने निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं, आणि जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात. आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं. आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली. आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आहे. ही हानी भरून न निघणारीच आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या आप्तेष्टांना, पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ ईश्वर देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि न भरून निघणारी हानी झाली महाराष्ट्राची प्रचंड ही हानी मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्यानं झाली आहे. ही पोकळी कधी भरून निघणार नाही असं. अजितदादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण अत्यंत वेदनादायक पण आहे. महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं, एक मोठी पोकळी
या ठिकाणी निर्माण झाली. अजितदादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक, कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती. एक कर्तृत्ववान, दिलखुलास, रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेलाय. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा. किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल. मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे, नसेल होणार तर नाही म्हणायचे. असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमदं असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलं आहे. आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र अशी आदरांजली पण अर्पण करतो. आणि त्यांचं तसं मी वरच्या सभागृहात होतो त्यावेळेला ती अजितदादा सत्तेवर होते, उपमुख्यमंत्री होते, निरनिराळी मंत्रिपदं त्यांच्याकडे होती. किंवा नंतरच्या काळामध्ये देखील अजितदादा शासक म्हणून समोर येत होते. आणि माझा अनुभव असा आहे की एका मिनिटात ते कागद वाचू शकत होते आणि ताबडतोब त्याच्यावर निर्णय देत होते. मला एक चांगला जो महाराष्ट्राच्या हिताचा आणि विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या करता हिताचा असा निर्णय अजितदादांनी घेतला की ज्याचा पाठपुरावा किंवा ज्याची मागणी जी आहे ती मी त्यावेळेला सुरुवातीला केली होती की हाऊसिंग सोसायट्यांमध्ये देखील त्या ठिकाणी आमदार निधीचा वापर करायला परवानगी मिळावी अशा पद्धतीची ती मागणी होती. अजितदादांनी त्याचा सांगोपांग विचार केला. मला त्यांनी सांगितलं की 6 महिन्यामध्ये मी फीडबॅक घेईन आणि त्याच्यानंतर याच्यावरचा पॉझिटिव्ह असा निर्णय आपण तयार करू, कारण की आपण जे सांगताय ते त्याच्यामध्ये तथ्य आहे. आणि खरोखर त्यांनी हा निर्णय केला आणि GR काढला की आमदार निधी हा सोसायटीच्या आवारात देखील काही विशिष्ट सर्वांच्या हिताच्या करता लागणाऱ्या गोष्टींकरता तुम्हाला करता येईल. आणि त्याच्यामुळे ज्याला म्हणता येईल की एखादी गोष्ट पटली तर तत्परतेने कशी करायची याची एक उत्तम अशा प्रकारची हातोटी आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता अजितदादा अनेक वेळेला अशा प्रकारचं काम करताना दिसत होते. आणि त्यामुळे सगळ्याच आमदारांना हवेहवेसे असत, अनेक कार्यकर्त्यांना ते हवेहवेसे वाटत होते. स्वतःच्या पक्षाचे किंवा दुसऱ्या पक्षाचे देखील कार्यकर्त्यांना एक अजितदादांच्या बद्दल एक हक्क वाटत होता. आणि हक्काने अजितदादांकडे जर योग्य काम असेल तर ते गेलं की होतं असा विश्वास वाटायचा. आणि त्याच्यामुळे त्यांचं काम करण्याची शैली जी आहे ती अनेक वेळेला मला अनुभवायला मिळाली. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. दादा फार लवकर गेले. महाराष्ट्रातील राजकारणातील वक्तशीरपणा आणि जर काम होत असेल तर हो म्हणणारे, नाही होत असेल तर नाही म्हणणारे, प्रत्येक गोष्टीत कायदा कानून याचा योग्य तो वापर झाला पाहिजे अशा विचारांचे फार कमी नेते या देशात आहेत. त्यातले दादा एक होते. दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं, स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता आणि महाराष्ट्राच्या बजेटला आकार देणारा आणि डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणारा असा नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे. अनेक आठवणी आहेत. माझा तसा काही असा वारंवार त्यांच्याशी असा संबंध येत नव्हता. ज्यावेळी ते आमच्या बरोबर सत्तेत आले त्यापूर्वी ते लोकशाही आघाडीचे घटक होते. ते अनेक वेळा त्यांच्यावरती, त्यांच्या भूमिकेवरती मी टीका केली. परंतु ज्यावेळी मी खासदार झालो, त्यांना भेटायला गेलो, त्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना, आजूबाजूच्या लोकांना कार्यकर्ता खासदार होतो, काम करत राहा याचं एकमेव उदाहरण नरेश मस्के असं त्यांनी 4 लोकांना सांगितलं. त्यावेळी मी खरंच खूप भारावून गेलो. असे दादा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण रिस्पेक्ट देणारे असे दादा
फार लवकर ह्या महाराष्ट्रातून निघून गेले. महाराष्ट्राला त्यांची फार गरज होती. खूप मोठी पोकळी त्यामुळे निर्माण झालेली आणि भरून न निघणारी ही पोकळी आहे. अशात तुम्ही देखील भावूक झालेला आहात, डोळ्यात अश्रू देखील आलेले आहात ज्यावेळी तुम्हाला ही बातमी कळली. आधी याच्यावर विश्वासच होत नव्हता. असं कसं होऊ शकतं? नियम पाळणारे, वक्तशीर असणारे दादा एक प्लेन क्रॅश मध्ये जातात. फार वाईट वाटलं, परंतु नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. अशा आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने राजकारणात दादा असणाऱ्या अजित पवार यांना माझ्या कुटुंबियांतर्फे आणि आमच्या पक्षातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.